चला तर आज बनवूया वासलेल्या चपात्यापासून फ्रँकी. घरी सामान असलेल्यापासून तयार होईल. तर मी पत्ता गोबी घेतलेली आहे. पत्ता गोबी छान बारीक बारीक कट करून घेतली. लांब लांब काटायची आहे तिला. थोडं पनीर घेतलेलं आहे. पनीर पण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. शिमला मिरची कापून घेतली. लांब लांब आणि पातळ कापायची. कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. थोडं जिरं टाकलं याच्यामध्ये. थोडस कांदा, हिरवी मिरची आता छान मिक्स करून घेऊया. गाजर टाकलेलं आहे बारीक कट केलेलं. पत्ता गोबी, शिमला मिरची छान मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे आणि हा मसाला छान थोडा टाकू देऊया. तर थोडे सुके मसाले टाकू. हळदी पावडर टाकलेला आहे. थोडं धने पावडर, थोडं मिरची पावडर आणि काली मिरची पावडर. थोडं नमक टाकलं मी. याला मिक्स करून घेऊया. सॉस टाकलेला आहे. पिझ्झाला वगैरे लावतो आपण तो. थोडं टोमॅटो केचप, क्रीम टाकलेली आहे थोडी. छान मिक्स करून घेऊया. तर वाटलेल्या आपल्या चपात्या, त्याला मी थोडं सॉक्स आणि क्रीम लावून घेतलेली आहे. जे आपण पिझ्झाला वगैरे सॉस लावतो तोच लावलेला आहे मी. आणि जे आपण भाज्याची शिजवून घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये भरूया आणि छान असं घट्ट त्याला फोल्ड करून घेऊया. अशा मी पूर्ण चपात्या भरून घेतलेल्या आहे. तवा घेतला, तवा गरम केलेला आहे. त्याच्यावर थोडं तेल टाकलं आणि चपात्या दोन्ही बाजूनी छान भाजून घेतलेलं आहे. परतून याला एवढं मस्त वाटतं ना खायला. एकदा मी आधी बनवलं तर सर्वांना खूप आवडलेलं आहे. तर चपात्या भाजल्या माझ्याकडे तर मी हीच रेसिपी ट्राय करते. सर्वांना खूप आवडते आणि सर्व आवडीने खातात. त्याला थोडे कट करून घेतलेले आहे. त्याच्यावर थोडं मी चीज टाकलेलं आहे. पत्ता गोबी, थोडं गाजर टाकलेलं आहे. बघू शकता किती मस्त झालेले आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. धन्यवाद.